मंडळी, गुरुवारी 23 एप्रिल रोजी आला आहे गुरुपुष्यामृत योग. ज्यावेळी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्यावेळी गुरुपुष्यामृत योग येतं. अतिशय शुभ योग असा हा मानला गेला आहे. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यासोबतच जी काही शुभ कामं आहेत ते आपण करायची असतात. अतिशय पवित्र योग मानतात. या दिवशी केलेली शुभ कामं अनेक पटींनी फळ प्राप्त करून देतात असं मानलं गेलं आहे. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ नक्षत्र मानलं गेलं आहे आणि ते गुरुवारी आल्यामुळे हा विशेष योग 23 तारखेला निर्माण झाला आहे. त्यामुळे जे काही तुमचं शुभ काम आहे, जे काही रखडलेली कामं आहेत ती तुम्ही या दिवशी करायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला त्या कामाचं फळ प्राप्त होईल. यासोबतच या दिवशी गुरुची सेवा देखील करायची आहे. गुरुबळ वाढवण्यासाठी या दिवशी गुरूंची सेवा करायची आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील उपाय करायचे आहेत. काय आहेत ते उपाय सांगते का. या दिवशी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे. त्यांचा फोटो असेल तर त्याची पूजा करायची आहे. सोबतच एक पारदलक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. पारदलक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही एक नारळ लक्ष्मीचं प्रतीक म्हणून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर एक माळी लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचे आहे. सोबतच कनकधारा स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. हा छोटासा उपाय तुम्ही या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीची अखंड प्राप्ती होते आणि आपली जी काही रखडलेली कामे किंवा पैशासंदर्भातील अडचणी आहेत ते दूर होण्यास मदत होते असं मानलं गेलं आहे. त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही ही सेवा नक्की करा. 23 एप्रिलचा गुरुपुष्यामृत योग तुमच्या जीवनामध्ये आनंद, सुखसमाधान, पैसा, धनसंपत्ती आणि आरोग्य घेऊन येऊ ही मनापासून प्रार्थना. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.